आता नाही बाई भूक लागून जाते नाही बाई या घरात नाही, पण पोटात नाही अनाज नाही पडत. काही ना काही तमाशे चालूच राहतात. कामं करा, पोरगं वागवा, भूक लागून जाते, पण जेवायला टाईम नाही भेटत. काय माहित आता सासूबाईचा राग शांत झाला का नाही झाला तर. अनिता या अनिता. हां बोला ना ताई. आता नाही बाई उठला बी का चिकू? काय रे तुला झोप नाही का रे? झोप नाही का त्या डोळ्याले? आता असं झोपला होता, उठून बी गेला का लगे? हो ना ताई, पहा ना आता झोपून दिलं ना बरं तुमच्या समोर मी ना, उठून बी गेला. याला झोपवायला जेवढा टाईम लागते ना मला तेवढा वेळ तर झोपती नाही. हो नाही बाई, लेकरं तसेच असतात ना, सगळेच तसे असतात. माझी पोरगी अशीच होती लहानपणी. नाही हो ताई, चिंकी चांगली होती आपली. झोपे म्हटलं लहानपणी. याच्या डोळ्यात झोपच नाही आहे ना. कामं करायला लागतात त्याला घरातले, कामं करायचं मन असेल त्याचं. काय रे कामं करू लागते कामाला घरातले. काय ना कशी दातं काढते, काय ना कसं दातं काढते. हो ताई काय झालं तर तिकडे कुठं? आत्याचा राग शांत झाला का नाही झाला? आदित्य भाऊजी गेले ना समजून सांगायला. हो आदित्य भाऊजी गेले होते आत्याला समजून सांगायला. मग सांगितलं का भाऊजीने समजून? काय तर भाऊजीचं बी ऐकते आत्या. आत्यात तेच बोलत होती. आता माय बाई वाटलंच मला. मग काय झालं? भाऊजी तर आत्याला जेवायचं ताट बिघून गेले. जेवण नाही कुरली वाटते आत्या. नाही जेवू राहिली. माय बाई कसा का शांत झाला आत्याचा राग? असं काय बोलला आदित्य भाऊजी आत्यासोबत? काही नाही हो माय बाई, भाऊजीला बी बोलू राहिली होती आत्या. ते तर मी गेली आणि मी सिच्युएशन सांभाळली. भाऊजी तशी म्हणू राहिले होते, आई तुझ्या मन नाही आहे, तू नाही म्हणू राहिली तर मी नाही घेऊन जात म्हणे मा बायकोला गोवा घुमायला. आता माय बाई हो का व? मग नाही तर काय. मग तुम्ही सांभाळली का सिच्युएशन? चालले का आता? हो माय बाई सांभाळली मी सिच्युएशन. कसं काय माय ताई? भाऊजी किती सांगत होते आत्याले की आई माझं पैसे नाही आहे, मी नाही चाललो मा बायकोला घेऊन गोवा घुमण्यासाठी. माझं पैसेच नाही आहे. माझे सासू सासरे मला पैसे देऊ राहिले गोवा घुमण्यासाठी. मी मा पैशानं नाही घेऊन चाललो, माझं पैसे नाही आहे. आत्या कायचे ऐकायलाच तयार नाही. मग काय झालं? काय सबूत आहे म्हणजे ताजवळ की तुझ्या पैशांना नाही घेऊन चालला तुझ्या बायकोला घुमायला? ताजो काहीच पैसे नाही आहे. तुझे सासू सासरे तुला पैसे देऊ राहिले. काय सबूत आहे म्हणे माय बाई? मग काय झालं? मग काही नाही, मी होती तिथं, मीनच बयास म्हणून दिलं. माझ्याकतच फोन आला होता म्हटलं भाऊजीले. माझ्याकतच ही गोष्ट झालेली आहे म्हटलं, त्याचे सासू सासरे पैसे दूर राहिले म्हणून. माझ्याकतची गोष्ट आहे म्हटलं, मी आहो म्हटलं सबूत. आता माय बाई खरं का? मग नाही तर काय. पण खरी गोष्ट आहे ना, मोहिनीचे मायबाप देऊ राहिले ना. मोहिनीले गोवा घुमायला जासाठी पैसे तिचे मायबाप देऊ राहिले. भाऊजी कुठं आपल्या पैशाने घेऊन चालले तिले गोवा घुमायले? मायासारखं पोरगं, माय बी चिंगूस आणि पोरगाई चिंगूस. माहीत नाही आता कंजूस आहे का काय आहे तर, पण पैसे नाही आहे म्हणते भाऊजी. मी तर नाही करू शकत बाई यकीन. पैसे नाही म्हणतात, मला नाही आहे यकीन भाऊजीवर. तू कशी काय म्हणते दिवा? काही बोलता का? पुण्याला इतक्या वर्ष ताईनं जॉब केला, काही ना काही तर पैसे जमून ठेवले असेल ना, काही ना काही तर पैसे त्याच्याजवळ जमा असतील ना. आता ताईनं पुण्यावाला जॉब सोडला, आता ते इथं जॉब करू आले, तिथं तर चांगला पगार होता ताईले, तरी तिथला जॉब सोडला ताईनं. तर भाऊजीनं पैसा काही ना काही जमा करून ठेवलंच असेल ना माय बाई. ते कोणता पगार देत होते घरात नाही? कधीतरी त्याचा पगार दिला ताईनं घरात नाही. आपल्याला काय माहीत? आपल्याला पाठवत बी असून पुण्याहून पैसे तर आपल्याला माहीत आहे का? आता सांगते का आपल्याला? पहिलेच आपली सासू महाकंचीच बाई आहे. तुला काय वाटते आपल्या सासूजवळ पैसे नसतील असं वाटते तुला? खरंच आपल्या सासूजवळ पैसे नाही आहे. म्हणायच्या गोष्टी आहे माय बाई साऱ्या. पण पैसा आहे बुडीजवळ, फक्त दाबून ठेवलेला आहे पुटलीत नाही, निघत नाही त्या पुटलीतून पैसा. फक्त पोरायसमोर रो करत राहते, पैसे नाही आहे, तू पैसे दे. फक्त पोरायसमोर रो करत राहते. काय करते काय मी तेवढ्या पैशाचं दाबून ठेवून. मी त्या दिवशी म्हटलं मा पोराला डायपर आणायचे आहे म्हटलं, द्या म्हटलं त्या पैसे डायपरसाठी. माय दिले नाही बाई, दिले नाही आता ना पैसे मला. म्हणे ते डायपर गिपर घालणं चांगलं नाही म्हणे. काय तुम्ही डायपर घालत राहता म्हणे? चांगले बावते गिवते घाला म्हणे लेकराले, तुमची धुवाची जीवार येते म्हणते बावते, म्हणून तुम्ही डायपर लावता म्हणते पोराले, चांगलं नसते म्हणे ते. अशी म्हणे बाई आता. खरं सांगा ना, सुकल्या डायपरसाठी का त्याचं पैसे नाही आहे का? मग बाई मी मा भावाला फोन लावला आणि त्याला म्हटलं मला पैसे पाठवले. म्हटलं पप्पा काम आहे म्हटलं, तुम्हा भावाला पैसे पाठवले आणि मी डायपर घेऊन आली माहिती मग पोरासाठी. तशीच आहे ना माय, तशीच आहे. पण खरं एक गोष्ट सांगा बरं मला तुम्ही, भाऊजी जवळ का पैसे नाही का? भाऊजी का बिना पैशाचे आहे का? काय जुनं पप्पा, त्या रोहिणीच्या मायबापाला पैसे मागू राहिले भाऊजी. जवळ आहे ना माहिती इच्छे, जवळ आहे ना. आता नवीन लग्न झालं ना, पैसे मागणं बरोबर वाटते का ताईले? शोभते का ताईले? खरं सांगा. नाही बाई, ताईनं दिलं तर अलग गोष्ट आहे, पण मागायला नाही पाहिजे भाऊजीनं. मला नाही वाटत बाई मागितले असेल, ताईनं दिले असेल खुशीनं, पोरीसाठी गिफ्ट म्हणून असेच सरप्राईज. आजकालच्या दुनियात कोणी पैसा देते का? असंच देते का कोणी? बिना मागाचा पैसा दिला असेल का बाई? घ्या आमच्याजवळ पैसे आहे, घ्या जवळ बा, घ्या असं म्हटलं असेल. काही ना मागितले असेल म्हणूनच दिलं असेल ना. काय आदित्यजीनं मा मायबापाला पैसे मागितले? मला गोवा घुमवासाठी मा मायबापाला पैसे मागितले आदित्यजीनं? म्हणजे स्वतःच्या पैशांत ते का बायकोले का घुमवू नाही शकत का लगे? याच्यासाठी बी मा मायबापाला पैसे मागू राहिले? काय इज्जत राहिली मा माहेरी? माई काय इज्जत राहिली? जेव्हा मा नवरा मा मायबापाला पैसे मागू राहिला तुमच्या पोरीला घुमवायचं आहे, तुम्हाला पैसे पाठवा, काय इज्जत राहिली माई मा माहेरात नाही? माई भावजय काय म्हणत असन? ते आता असंच म्हणत असन ना की बापा कसा आहे रोहिणीचा नवरा, आपल्या बायकोला घुमू फिरू बी नाही शकत, बायकोला घुमण्यासाठी बी सासू सासऱ्याला पैसे मागते. माहीत सोडा आदित्यजीची काय इज्जत राहिली तिथं? शोभते का आदित्यजीचं आपल्या सासू सासऱ्याला पैसे मागणं? याच्यापेक्षा तर त्यानं मला म्हटलं असतं काही तुला गोवा घुमायला नाही घेऊन जात मी. माझं पैसे नाही आहे, माझी अवकात नाही आहे तुला गोवा घुमायची. तुम्ही नाही म्हटलं असतं त्याला, मी विषयच नसता काढला. पण मायबापाला पैसे मागायची काय गरज होती? माहेरी कसे काही पैसे मागितले? आदित्यजीला थोडीशी लाज नाही वाटली का?
मग आता नाही केला तुमच्या गोष्टीवर? हो केला, झाला आता. राग शांत झाला आत्याचा. आता म्हणते जा म्हणते गोवा घुमायला. माझी सासू तर आहेच कंजूस. माझ्या सासूला तर बरंच झालं. ते तर म्हणे की बरं तुला तुझ्या सासू सासऱ्याला पैसे मागितले, आता ताईलेच पैसे मागत जाय. हे माझ्या आईबाबाचं बी शोभलं नाही. ताईले पैसे देणं अशा नादच लागून जाईल. काही झालं की मग त्या मायबापाला पैसे, मग त्या मायबापाला पैसे देतात. ते मायबाप पैसे मला हे घ्यायचं आहे तर मायबापाला पैसे माग. आता तर ह्याच लागून जाईल. मला काही लागलं तर मायबापाला पैसे मागतो या, देतात तुझे मायबाप पैसे. लव मी राय. जर मला पहिले माहीत असतं ना की माझ्या मायबापाला पैसे मागून आदित्यजी मला घुमायला घेऊन चालले गोव्याला, तर मी ना कधीच विषय नसता काढला गोव्याचा, कधीच नसता काढला. मला वाटलं मानव राहिलं चांगला आहे. मला घुमवून राहिला, फिरू राहिला, माझं स्वप्न पुरं करू राहिला. पण मला काय माहीत होतं की मायबापाला पैसे मागू मागू मायावाली हाऊस पुरी करू राहिला. आणि आता मी काय म्हणून राहिली, ताटवाड बरं लोक ताटवाड. हो बाई ताई, मी बी तेच म्हणून राहिली. मला लई भूक लागलेली आहे. बाई ना, आपल्यासाठी नको वाढू, आपल्यासाठी नंतर वाढशील, नंतर जेवण करू. पहिले ते आदित्य भाऊजी आत्याच्या रूममध्ये जेवत आहे त्यासोबत, तर आदित्य भाऊजीसाठी एक ताटवाड. हो का? आज आदित्य भाऊजी रोहिणीसोबत जेवण नाही करत वाटते, माझ्यासोबत जेवण करतात. हो भाऊजी त्याच्या माझ्यासोबत जेवण करू राहिले. माय बाई ते रोहिणी तर वाट पाहू राहिली जेवासाठी, त्याची थांबलेली आहे ते जेवासाठी. जाऊ दे, आपल्यासोबत जेवण करून घेईन ते, काय त्याच्यात नाही. एक दिवस नाही केलं जेवण तर नवऱ्यासोबत. आपण कोणतं रोज आपल्या नवऱ्यासोबत जेवण करतो? ते नवीन नवीन आहे तर वाटते तिला नवऱ्यासंग जेवण करा. ताईला असं वाटते आपल्या मायला आता राग आलेला आहे बाप्पा आपला, तर आईसोबत जेवण खाऊन करीन, ताईला चांगलं वाटेन, राग शांत होईन, असा विचार करत असते ना आदित्य भाऊजी. माझ्यासोबत खोटं बोलले तर बोलले. आता माझं जेवण बी नाही करू राहिले. ताईला माझ्यासोबत जेवण नाही करायचं, मलाही त्याच्यासोबत जेवण नाही करायचं. मामा बापाला पैसे मागू राहिले ते मस्त आहे. पण खरं ताई, रोहिणीच्या मायबापासारखे मायबापासह बैसारायचे. सांगा, आपल्या पोरीले गोवा घुमण्यासाठी जवायला पैसे देऊ राहिले की आम्ही पैसे देतो बाप्पा, आमच्या पोरीले गोवा घुमायला घेऊन जा. हो माय बाई, सर पैशावाल्याची गोष्ट आहे. तिच्या मायबापाचा पैसा आहे म्हणून देऊ राहिले. आपल्या मायबापाजवळ असतात, आपल्या मायबापानं बी दिला असता नाही का? कोणालाही वाटते आपली पोरगी खुश राहिली पाहिजे नाही का? हो माय बाई, बरोबर बोलवल्या तुम्ही. आता ताजं पैसे नव्हते तू नव्हता भावाले मागतलेस ना? हो, काही जास्त नाही, 200-300 रुपये 500 रुपये असे मागतो मी मा भावाले, देते ना भाऊ मला. मग देतेस ना, त्याच्याजवळ जेवढा पैसा आहे त्याच्या हिशोबाने देतेस ना तो. तसा तिच्या मायबापाजवळ जास्त पैसा आहे म्हणून तिचे मायबाप जास्त पैसा देतात. हो माय बाई, तेही आहे. मायबापाची सर येत असते का कुठं? हो माय बाई, मायबापाची तर सर येत नाही बाई, नवरा असो का कोणी असो. मग नाही तर काय, माया नवऱ्यानं मायबापाला पैसा मागितला. मायबाप साधे भोडे आहे तर फायदा उचलू राहिलेला लगे. वाढ लवकर भाऊजीसाठी ताट. राहू दे ताजवळ चिकू आहे, मीच घेतो वाढून. हो ताई. अरे रोहिणी तू? हो ताई मी. आदित्यजी कुठं आहेत तर? ते आत्यासोबत बोलत आहे, त्याच्या रूममध्ये आहे. असं ड्युटीहून आले तर माझं बोलले बी नाही, मला माहिती नाही कधी आले आणि कधी नाही तर. अरे आल्याबरोबर आत्याच्याच रूममध्ये गेले ते. असं मग आता जेवण बी आत्यासोबतच करत आहे वाटते. हो, जेवण बी आईसोबतच करतो म्हणे ते, म्हणून आत्याच्या रूममध्ये त्याचं बी ताट घेऊन चालली आदित्य भाऊजीचं. असं बरं आहे मग. फालतू त्याच्यासाठी थांबले मी जेवासाठी. पहिले जेवण करून घेतलं असतं तर पुरलं असतं मला. अरे आम्ही आहो ना बाकी जेवायचं, दोघी जणी आमच्यासोबत जेवण करून घेशील. नाही ताई, मला भूक नाही आहे, मी नाही करत जेवण. काहून नाही बाई, तुला भूक लागली होती, जेवण करायचं आहे. आदित्य भाऊजी कधी येते विचारत होती. मी जेवायची राहिलेली आहे, मला भूक लागली. आता म्हणतो भूक नाही लागली. काय माहीत ताई, अचानक भूकच मरून गेली. नाही भूकच नाही आहे मध्ये. नाही बाई, 2-3 घास खाऊन घे ना, सकाळपासून नाही जेवली ना. जाऊ द्या ना, कोणाला काय फरक पडते मी जेवली नाही जेवली तर. काहून अशी पण बोलू राहिली? तुला तर खुश व्हायला पाहिजे. माय तू तर मस्त गोवा घुमायला जाशील, आता एन्जॉय करशील. पहिले आत्या बाई नाही म्हणत होत्या, कायले चालले गोवा घुमाले. आता आत्या बी हो म्हणत आहे ना. आता आत्याबाईनंच हो म्हटलं जा गोवा घुमाले, तर आता कोणता प्रॉब्लेम आहे तुला? तू तर खुश व्हायला पाहिजे. तू तर बापा रागात दिसू राहिली मला. काय झालं, काहून तुला गोवा घुमायला नाही जायचं का? तू इथं मजा आहे बापा. आता तर आत्याबाईनं बी होकार दिला, मजा आहे तू इथं. माहीत आहे मला आत्याबाईनं काहून होकार दिला तर. दुसऱ्याच्या पैशावर मजा मारणं चांगल्यानं माहीत आहे येईल. चांगल्यानं मजा मारता येते दुसऱ्याच्या पैशावर. माय बापाला लुटू राहिले. तू बी जेवतो का त्याच्या रूममध्ये? त्यासाठी बी ताट घेऊन जाऊ का तिथंच भाऊजी आहे, तिथंच जेवण घे मग. तुला भाऊजीसोबतच जेवण करायचं आहे तर. नाही मी काय एवढी मरून नाही चालली जेवासाठी. नाही घेऊन जा तुम्ही. आदित्यजीला म्हणा तिथंच जेवण करा म्हणा नाही जेवायचं. आता माहिती आहे हिला काय झालं आतापर्यंत तो कुद्या मारत होती, मला गोवा घुमायला जायचं आहे, इथं जायचं आहे फिरायला, तिथं जायचं आहे फिरायला. आता सर्व काही ठीक आहे, आताही म्हणते जा फिरायला. तर इले कोणता तणका आला, इले कायचा राग आला, हे काहून अशी राग गेली? काय जुनं माय बाई, या घरात काय चालते काय नाही तर कोणी काय म्हणते कोणी काय म्हणते. अजबच आहे बापा, अजबच आहे. घेऊन जाते ताट वाढून घेऊन जा आदित्य भाऊजीचं तिथं. वाट पाहत असतील जेवासाठी, अजून त्या बोंबलत. हो घेऊन जातो. पण रोहिणी जेवण नाही करत म्हणते ना. करीन आपच भूक लागल्यावर घेऊन जाऊ तिच्या रूममध्ये आपण तिच्यासाठी ताट. लवकर तुम्ही ताट देण्यात येईल आणि आपल्याला जेवण करायचं आहे. मला भूक लागलेली आहे, मी आपल्या दोघीसाठी ताटं वाढतो. राहू दे तू आपल्या चिकुलच पाय, मी तिकडून आले की ताटं वाढतो दोघीसाठी. आणि अजून एक ताट वाढू, तिला तिच्या रूममध्ये ताट घेऊन जाऊ. तेही बिचारी उपाशी आहे सकाळपासून. हो ताई, जा तुम्ही लवकर ताट देऊन या, आपण जेवण करू. पाणी घेऊन जासान, नाही तर मग पाणी बोलून जासान घेऊन जायचं. नाही हो, पाण्याची बॉटल पहिलेच नेऊन ठेवली मी त्याच्या रूममध्ये. ठीक आहे. रोहिणीची तर मजा आहे माय बाई, मस्त घुम्या फिरायला भेटते. आता तिचे मायबाप देत आहे बाई पैसा, तर ते घुमत फिरत आहे. नाही तर आता कोणती आपल्या पैशाने घुमते सोनाईले. तुला काय समजलं रे बापा, तू काय एवढा हसू राहिला? मग पोराला बी समजलं कोणत्या रकमचे लोक आहेत त्या घरातले. मजा का करू राहिला का रे आपल्या आईची? मजा का करू राहिला का? मोठा बदमाश पोरगा आहे बापा.
मला वाटलं नव्हतं आदित्यजी एवढे लालची आहेत म्हणून, वाटलं नव्हतं मला. जर मला माहीत असतं हे एवढे पैशाची लालची आहे तर मी नाही याच्यासोबत लग्नच नसतं केलं लग्न. मला वाटलं बाई चांगले आहे, चांगला स्वभाव आहे, चांगल्या मनाचे आहे, लालची नाही आहे. मला असं वाटलं होतं म्हणून मी नाही याच्यासोबत लग्न केलं होतं. जर मला माहीत असतं लग्न झाल्यावर हे अशी माय बापाला लुटतील तर मी नाही याच्यासोबत लग्नच नसतं केलं लग्न. मी म्हटलं माय बाई माई सासू जाऊ द्या, बापा लालची आहे, कंजूस आहे तर जाऊ द्या, मानवरा तर चांगला आहे. पण मानवराही तसाच निघाला. माझ्या सासूमध्ये मानवऱ्यामध्ये काय फरक आहे मग? काय फरक आहे? माझी सासू तरी चुंगूसपणा दाखवते. सांगते मी चुंगूस आहो, पैशाची लालची आहो. मानवरा तर चेहऱ्याहून तर लय भोलाबाला दिसते, लय चांगला दिसते, पण अजून कसं आहे, मला गोवा घुमण्यासाठी मग माय बापाला पैसे मागत आहे. मग नेतच काले बापा घुमेले, नेतच काले, राहू दे ना, तू अवकात नाही मला घेऊन जायची तर. आणि बिना पैशाचा आहे का मानवरा? खरं बिना पैशाचा आहे का? आणि माझी सासू बिना पैशाची आहे का? कमी पैसा आहे काय लोकांजवळ? माय बापाला भिकाऱ्यासारखा पैसा मागू राहिले. काय इज्जत राहिली मा माहेरात नाही आता? काय इज्जत राहिली मा नवऱ्याची? काय इज्जत राहिली? मा वहिना काय म्हणत असतील? काय म्हणत असतील त्या तर असाच विचार करत असेल ना, रोहिणीच्या नवऱ्याचं काहीच पैसे नाही आहे. एवढे गरीब आहेत काही लोक की आपल्या बायकोले गोवा घुमण्यासाठी आपल्या सासू सासऱ्याला पैसे मागत आहे. यायला लाज नाही आहे, पण मला लाज आहे ना, मला लाज वाटते ना. मला जर यायनं पहिले सांगितलं असतं माझं पैसे नाही आहे बाई, मी चुंगूस आहो, मी नाही घेऊन जाऊ शकत तुला गोव्याला, तर मी विषयच नसता काढला गोव्याला घुमायला जायचा. म्हटलं बाई चांगला आहे नवरा, घेऊन जाईन मला घुम्या फिरायला. मला काय माहीत होतं माय बापालाच पैसे मागेन म्हणून. कंजूसपणाची बी एक हद असते बापा, एक हद असते. आणि ते हद या लोकांना पार केली, आता पार केली. माया चोरून माय बापाला पैसे मागितले, वा रे वा. आणि मला सांगितले नाही, म्हणा की नाही मला. जर माझ्या जेठानीची गोष्ट मी ऐकली नसती तर मला माहीतच नसतं झालं. आदित्यजीनं माय बापाला पैसे मागितले मला गोवा घुमण्यासाठी, वा रे वा. पण हिंमतची बी दाद द्यावं लागेल आदित्यजीची. एवढं नवीन जवळ येईन आपल्या सासू सासऱ्याला पैसे मागू राहिला, वा. आमच्या भावाईनं तर कधी पैसे नाही मागितले त्याच्या सासू सासऱ्याला, कधीच नाही. उलटे दिले असेल पण मागितले नाही कधी. पण जवळचं शोभते का? आपल्या सासरवाडीला पैसे मागणं शोभते का जवळचं? असा कसा जवळ आहे काय माहीत बाप्पा. पहिला जवळ येशील म्हटला आपल्या सासू सासऱ्याला पैसे मागू राहिला, आणि ते बी एवढा लवकर, लग्नाला 1 महिनाही नाही झाला आणि पैसे मागणं चालू केले. लाज वाटायला पाहिजे, लाज लाज नाही लोकायले. हे नाही कोण खाल्ली लाज. पैशाची गोष्ट आली की लाज शरम सरी भुलून जातात ते लोक. कोणालाही पैसे मागतात. हे का बिना पैशाचे आहे का? माझी सासू का बिना पैशाची आहे का? अंगावर तेवढं सोनं आहे की लावून घेऊ राहिलं सोनं, तरी म्हणते पैसे नाही. कधी तोंडात राहते पैसेच नाही आहे. अरे रोहिणी, तुला जेवण नाही केलं म्हणते. वहिनी सांगत होती जेवण नाही केलं. तुला काऊन नाही केलं जेवण? मी तर आईसोबत जेवलं. तुला सांगितलं असेल ना वहिनीनं की मी आईसोबत जेवलो म्हणून. तुला जेवण काऊन नाही केलं? तुला किती वेळा म्हटलं नाही वाट नको पाऊस जाऊ जेवासाठी, जेवण करून घेत जाय. गलती झाली माईवाली, जेवासाठी तुमची वाट पाहत होती, गलती झाली, आता नाही मी. अरे अशी कोण बोलली? गलती नाही झाली, पण आईसोबत मी जेवण करून घेतलं. म्हणून तर म्हणतो ना मी, गलती झाली मायच्यानं. तुम्हाला ओळखण्यात बी गलती झाली मायच्यानं. अरे अशी कोण बोलू राहिली? काय केलं मी आता? येऊन जाऊन सर्वजण मावर कोण राग भरू राहिली? मी ना काय केलं? पहिले आई राग भरली होती, आता बायको राग भरू राहिली. कोणाकोणाला समजून सांगू? माझं डोकं पागल झालं समजून सांगू. आतापर्यंत आईला समजून सांगितलं, आता का बायको लिहून समजून सांगू? आता का तेच काम करत राहू मी? याला समजून सांगा, त्याला समजून सांगा. आता इले कोण्या गोष्टीचा राग आला? रोहिणी काय झालं? कायचा राग आला तुला? मला कोण्या गोष्टीचा राग आला तुम्हीच विचार करा ना. मला कोणत्या गोष्टीचा राग आला असेल तर तुम्हीच विचार करा. अरे मी आईसोबत जेवण केलं, तुझ्यासोबत जेवलो नाही, त्याचा राग आला का? नाही, त्याचा राग नाही आला. तुम्ही कोणासंगही जेवण करा, मला काही करा नाही लागत. मला दुसऱ्या गोष्टीचा राग आला. तुम्हीच विचार करा ना, तुम्ही ना काय केलं, कायचा राग आला असेल तर. अरे मी काहीच तर नाही केलं, काही नाही केलं. पण मी कायचा राग आला मला कसं समजेल? तुम्ही आणि काही नाही केलं. काहून तुम्ही ना माय बापाला पैसे नाही मागितले? पैसे नाही मागितले त्याला? तुमच्या पोरीले गोवा घुमायला जायचं आहे तर पैसे द्या, असे पैसे नाही मागितले तुम्ही ना माय बापाले? तुला कोणी सांगितली गोष्ट? कोण सांगितली तुला? मला कोणी सांगो, मला कुठूनही माहीत पडो, पण सांगा ही गोष्ट खरी आहे का नाही आहे? तुम्ही ना माय बापाला पैसे मागितले का नाही मागितले? पण तुम्ही मला गोवा घुमायला घेऊन चालले, त्यासाठी माय बाप पैसे देत आहे का नाही देत आहे? खरं सांगा तुम्ही. अरे बापा, पागल झाली का तू? कोणी अशी अफवा करू राहिला घरात नाही की मी माझ्या सासू सासऱ्याला पैसे मागितले म्हणून? तुम्ही तुमच्या आईला सांगू राहिले होते मग सासरवाडीवाल्याने पैसे दिले म्हणून. अरे पुरी गोष्ट तर ऐकून घेतल्या नाही माझी, पुरी गोष्ट तर ऐकत जाय. अर्धी गोष्ट ऐकतं काही बोलत राहतं. मी काय माझ्या सासू सासऱ्याला पैसे मागन? जवळ येऊ मी त्याचा, मी त्याला पैसे मागेन का? त्याच्यापासून पैसे घेईन का मी? लाज नाही वाटत का माझ्या सासू सासऱ्याला पैसे मागायला मला? मग तुम्ही आता तर सांगत होते माझं पैसे नाही आहे, माझ्या सासू सासरे पैसे देत आहे म्हणून मी घुमायला घेऊन चाललो माझ्या बायकोले. अरे माई पागल बायको, मला तुझ्या वहिनीचा फोन आला होता, मोहिनीताईचा. मोहिनीताई म्हणत होती आम्ही 3 जणीनं मिळून म्हणे, तुझ्या 3 वहिनी आहे ना, त्यानं मिळून त्यासाठी सरप्राईज प्लॅन केलं होतं की तुला काही लग्नाचं गिफ्ट नाही दिलं त्यानं, तर ते म्हणे तुमची गोवा ट्रिप आम्ही प्लॅन करतो म्हणे, पुरे पैसे आम्ही देतो म्हणे गोवा घुमायला जायचे. मी नाही मागितले त्याला, त्यानं स्वतःहून मला दिले. आणि मला असं सांगितलं होतं की रोहिणीताईला सांगसान नका म्हणे, सरप्राईज आहे म्हणे त्याच्यासाठी. मग मी म्हटलं बा त्याचं सरप्राईज आहे तर सरप्राईज कायला खराब करा, तो म्हणून तुला मी काही सांगितलं नाही. सांगणार होतो मी तुला, पण नंतर सांगणार होतो. आणि मला माहीत होतं तुला गोव्याला जायचं आहे, गोवा घुमायला जायचं आहे, तुझी इच्छा आहे. तर माझ्या जो पैसे नाही आहे, पण माझ्या एका मित्राला मी पैसे मागत होते, माझा मित्र मला पैसे देणार होता. तेवढं तसं मोहिनीताईनं असं म्हणून दिलं, तरी मी नाही म्हटलं त्याला, नाही ताई मी तुमच्यापासून पैसे नाही घेऊ शकत, मी कसे पैसे घेणं असं तसं मी खूप बोललो. पण ताईनं खूप आग्रह केला मला, हे गिफ्ट आहे म्हणे तुमचं, लग्नाचं गिफ्ट आहे म्हणे, आम्ही काहीच गिफ्ट नाही दिलं म्हणे, नाही तर आम्हाला खराब वाटत म्हणे तुम्ही पैसे नाही घेसान तर. त्यानं जबरदस्ती मला पैसे दिले, मी मागितले नाही त्याला, मागितले नाही मी खरं बोलू राहिलो, एकेन कर माझ्या गोष्टीवर.
मी कशी काय यकीन करू तुमच्या गोष्टीवर? कशी काय यकीन करू? मी माका नाही ऐकलं, तुम्ही पैसे मागितले म्हणून. अरे बाप्पा रे, काय माझ्या डोक्याला काव, कोणाकोणाला क्लॅरिफिकेशन देत घुमू मी आता? तुला एकीन नाही आहे का माव? एकीन नाही आहे का? आहे थोडा थोडा. घ्या रे बाप्पा, बायकोच म्हणते थोडा थोडा एकीन आहे. थांब तू थांब, मी आता मोहिनी ताईला फोन करतो. थांब, ताईनं ताईच्या तोंडात म्हटलं तर मग ते एकीन करशील ना? नाही राहू द्या, काही फोन नका करता येईल. नाही नाही नाही, आता तू फोन करायला लागेल. फोन करणं अर्जंट आहे. नाही तर तू तर अशीच मला शॉकच्या नजरेनं पाहिजे. नाही तर जिना आराम करशील तू घरात. नाही नाही, फोन करू दे, मला फोन करू दे. तुम्ही ज्या नंबरशी संपर्क करू इच्छिता तो नंबर सध्या व्यस्त आहे. कृपया लाईनवर बनून राहा किंवा थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करा. अरे बाप्पा, ताईचा फोन काऊन नाही लागू राहिला? काऊन नाही लागू राहिला मोहिनी ताईचा फोन? कसा का फोन लागन? तुम्ही खोटे आहे ना? खोटे आहे तुम्ही. कसा का फोन लागन तुमचा? खोटे बोलत आहे तुम्ही. अरे बाप्पा, खोटं नाही बोललो ना मी. हां आदित्य दादा बोला. मी आता तुम्हालाच फोन करणार होती. मी ना पैसे पाठवले तुमच्या अकाउंटला, आले का? अरे बाप्पा ताई, त्या पैशाचं राहू द्या. ते पैसे मी तुम्हाला वापस पाठवून देतो. काऊन दादा? काऊन वापस पाठवता? काऊन आमचे पैसे तुमचे पैसे नाही आहे का? हां आम्ही तुम्हाला नाही देऊ राहिलो, आमच्या ननदले पैसे देऊ राहिलो. त्याच्यासाठी गिफ्ट आहे ते. हो, पण तुम्ही म्हणू राहिल्या ताई, पण माझ्या संसार खराब होऊ राहिल्या पैशाचा ना. नाही नाही, म्हणले पाहिजे तुमचे पैसे नाही पाहिजे. काऊन काय झालं? रोहिणी म्हणत आहे मी ना तुम्हाला पैसे मागितले. नाही नाही तुम्ही नाही मागितले. आम्हाला काहीतरी करायचं होतं तुमच्यासाठी, म्हणून आम्ही ना गोवा ट्रिप प्लॅन केली तुमचीवाली. आम्हाला गिफ्ट द्यायचं होतं लग्नाचं. ताई, तुम्हीच मला मना केलं होतं ना रोहिणीला सांगाले. तुम्ही सांगितलं का रोनी ताईले? अरे बाप्पा, माझ्या घरावर गोटे आले होते. माई बायको मलाच बोलू राहिली होती, माय बापाला पैसे मागितले, माय बापाला पैसे मागितले. घ्या बरं, बोला तुम्ही तुमच्या ननदसोबत. बरं द्या द्या रोनी ताईचं. हो, हे घे. मोहिनी ताई बोलत आहे. मला नाही बोलायचं, नाही बोलायचं मला. मोहिनी ताई तुम्ही बोला, मी ना स्पीकर ऑन करेल आहे. बोला ताई बोला, ते ऐकू राहिली. अरे रोहिणी काय झालं? काय झालं? काही नाही झालं वहिनी, काही नाही झालं. अरे तुम्ही आदित्य दादावर शक नका करू. आदित्य दादाने पैसे नाही मागितले. मी ना स्वतःहून आदित्य दादाला फोन केला होता की तुमचं लग्नाचं गिफ्ट आम्ही ना काही दिलं नाही म्हटलं तुम्हाला, म्हणून तुमची गोवा ट्रिप आम्ही प्लॅन करतो. आम्ही त्या गोवा ट्रिपसाठी पैसे देऊ. आम्ही आमच्या सहखुशीनं देऊ राहिलो. आदित्य दादाने काही पैसे नाही मागितले आम्हाला. तुम्ही फालतूच्या फालतू काय आदित्य दादाला बोलू राहिले? ते तर नाही म्हणत होते, खूप नाही म्हणे आदित्य दादा. आम्ही ना खूप रिक्वेस्ट केली तिघीनं मिळून, तेव्हा ते आदित्य दादाने कधी पैसे घ्यायला हो म्हटलं, नाही तर नाही म्हणून राहिले ते. तुम्ही काय तुमच्या घरात भांडण करू राहिले? आम्ही आमच्या सहखुशीनं देऊ राहिलो आणि तुमच्या लग्नाचं गिफ्ट आहे आमच्या तिघीकडून. आनंदी, विशाखाताई आणि मी, आम्ही तिघीनं मिळून पैसे जमा केले आणि तुमची गोवा ट्रिप प्लॅन केली. गिफ्ट आहे तुमच्यासाठी हे. गिफ्ट कोणी नाही म्हणत असते का? आणि आम्ही ना आमच्या सहखुशीनं प्रेमानं तुम्हाला पैसे पाठवलेले आहे गोवा ट्रिपसाठी. आदित्य दादाने काही आम्हाला फोन नाही केला आणि आम्हाला काही पैसे नाही मागितले. आम्हीच फोन करून आदित्य दादाला म्हटलं. तुम्ही कशाला भांडण करू राहिले? आणि आदित्य दादाने तुम्हाला सांगितलं नाही तर आम्हीच म्हटलं होतं नका सांगसान रोहिणी ताईले. रोहिणी ताई घेणार नाही आमच्यापासून पैसे आणि त्याच्यासाठी तसं बी हे आमच्या एकूण सरप्राईज गिफ्ट आहे असं बी म्हटलं होतं आम्ही ना. म्हणून आदित्य दादाने तुम्हाला काही सांगितलं नसं. फालतूच्या फालतू आदित्य दादावर तुम्ही शॉक नका करून भांडणं नका करू दोघं नवरा बायको. हा बा ताई, तुम्ही सांगा तुमच्या नंदीला समजावून. तुम्हीच म्हटलं होतं ना मला की सांगसान नका म्हणून, आणि मी तर घेणारही नव्हतो तुमच्यापासून पैसे. हो दादा बरोबर बोलत आहे तुम्ही. आणि हे माझ्यासोबत भांडणं करू राहिली बा. तिच्यासाठी किती काय केलं मी ना. माझी आई किती राग भरेल होती. माझ्या आईला कसं समजवलं मी ना माझ्यामध्ये माहीत आहे. आणि हे माझ्यासोबत भांडण करू राहिली. नाही नाही आदित्य दादा, मी समजू शकतो. रोहिणी ताईच्या हालात समजू शकतो मी. ताईला असं वाटते बा की आताच लग्न झालं माय आणि मानवरा आताच पैसे मागू राहिला माय बापाले. आतापासून पैसे मागू राहिला तर समोर ते पैसे मागीन. मग माई काय इज्जत राहून जाईन माहेरात नाही. नवऱ्याची काय इज्जत राहीन माहेरात नाही. माहेरच्या लोकाईले माय बापाला असं वाटन की आपल्या जवळ एक आपल्या पोरीला का घुमू फिरू नाही शकत का? घुमा फिरासाठी बी आपल्यावर डिपेंड आहे का? आपल्याला पैसे मागते का? काय इज्जत राहून जाईन माई नवऱ्याची माहेरात नाही. येत असतात विचार. एका बाईच्या मनात येत असतात विचार. त्या बी त्याच्या जागेवर बरोबर आहे. पण मी असं काही केलं नाही ना बा. असं काही नाही केलं ना. नाही नाही ताई, आता काही पैसे पाठवू नका. तुमचे पैसे वापस करून देतो मी तुम्हाला. नाही नाही नाही, हे गिफ्ट आहे तुमच्यासाठी. हां हे माझी बायको माझ्यासोबत भांडणं करू राहिली ना बा. माझा संसार खराब होऊ राहिला पैशाचा. काय करूया तुमच्या पैशाचं मी माई कुकून ना कुकून सोय लावीन बा. हे तुमचे पैसे घेऊन घ्या तुम्ही. नाही 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 नाही, गिफ्ट आहे तुमच्यासाठी. दिलेलं गिफ्ट वापस नसते. रोहिणी, हे आमच्याकडून गिफ्ट आहे तुमच्यासाठी. आम्ही का दुसरं का तुमच्यासाठी कोणी? आम्हाला असं वाटलं तुमच्यासाठी काहीतरी करा म्हणून आम्ही ना खूप प्रेमानं तुम्हाला पैसे पाठवले. जा तुम्ही दोघं नवरा बायको एन्जॉय करा. आणि तुम्ही आदित्य दादासोबतच भांडणं करू राहिला. वहिनी, ही गोष्ट मला पहिले माहीत नव्हती ना. याईनं पहिले मला सांगून द्यायला नव्हती पाहिजे काही गोष्ट अशी अशी आहे म्हणून. काय मी तुला सांगितलं नाही? याच्यातही माझी गलती आहे. मी तुला काहीच सांगितलं नाही. हो नाही सांगितलं तुम्ही ना. बरं आता माहीत पडलं ना तुम्हाला. आता भांडणं नका करू. चांगल्यानं मस्त घुम्या फिरायला जा. गोवा घुमून या, एन्जॉय करा. हेच दिवस एन्जॉय करायचे, घुम्या फिरायचे. हो वहिनी, मला असं वाटलं याईनं पैसेच मागितले काही बाबाला स्वतःहून, म्हणून मला राग आला होता. हो हो बरोबर आहे तुमचं. तुमचंही काही गलत नाही. आदित्य दादाचं बी काही गलत नाही आहे. तुमच्या दोघांमध्ये गलतफहमी झाली. नशा गलतफहमी नका होऊ देत जाऊ. नवीन नवीन लग्न आहे तुमचं. आतापासूनच भांडणं करता का? नाही वहिनी, मला असं वाटलं. एक बार माझ्यासोबत तर बोलता तुम्ही, मला तर फोन करता. आई बाबाला पैसे मागितले का नाही मागितले मला विचारायला तर पाहिजे होतं तुम्ही ना. मग मी तुम्हाला सांगितलं असतं. फालतूच्या फालतू त्या दादासोबत भांडणं करू राहिले. दादासोबत काही भांडणं नका करू. दादाची काही गलती नाही आहे. समजलं का रोहिणी काय म्हणून राहिली मी तर? हो वहिनी समजलं.
बरं ठीक आहे, ठेवतो फोन. हो हो वहिनी. काही बरं झालं बा तुम्ही ना समजून सांगितलं रोहिणीले, नाही ते तर मलाच बोलू राहिली होती. सांगितलं ना मी ना आता समजावून. आता नाही करतील त्या भांडण. रोहिणी भांडण नका करू. हां नाही नाही बाप्पा, मी काय भांडणं करतो वहिनी? भांडण नाही करत मी. तुमच्या संग भांडणं करत होती का हो मी? नाही नाही भांडणं नव्हती करत, नाही नाही मीच भांडणं करत होतो. मग असं सांगा ना वहिनीले, तुम्ही भांडणं करत होते मला सांगू राहिले. बरं बरं बाप्पा मी भांडणं करत होतो, ठीक आहे. आता ठीक आहे. ऐकलं का वहिनी? ऐकलं का? हो हो ऐकलं ऐकलं. ठीक आहे ताई, ठेवतो फोन. हो हो भाऊ, ठेवा फोन ठेवा. काही गरज पडली तर लाव सांग फोन. नाही नाही नाही, आता कायची गरज नाही आहे. बरं ठीक आहे. ठेवतो ताई. हो भाऊ ठेवा. ध्यान ठेवा. हां आमच्या ननाचं ध्यान ठेवा बाप्पा. लय लाडाची आहे ते. हो हो ध्यानच ठेवतो तिचं. काही नाही वहिनी, मला ध्यान ठेवावं लागते त्याचं. काही बोलता का हो? तुम्ही ध्यान ठेवता माय का मी ठेवतो तुमचं ध्यान? नाही नाही तूच ठेवतो माझ्या ध्यान, ठीक आहे. असं सांगा ना. हो हो ठेवतो ताई. हो दादा ठेवा. आता भांडणं नका करू. नाही 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 आदित्यजी सॉरी. मी फालतूच्या फालतू तुमच्यावर रागवली. मी ना पुरी गोष्ट नाही ऐकली, काही नाही ऐकली. काही विचार नाही केला, काही नाही केला. एकदमच तुम्हाला बोलली. सॉरी, मला माफ करून द्या. आता अशी गलती नाही होईल. मी कोणाच्या बी बोलण्यात नाही आजच्या बात. पहिले मी पुरी गोष्ट ऐकीन, विचारपूस करीन आणि मग तुम्हाला काही म्हणत जाईन. तशी मी काही बोलीन नाही तुम्हाला. सॉरी, माफ करून द्या मला. गलती झाली माझ्यानं. तुम्हाला समजण्यात नाही गलती झाली. जाऊ दे, आता समजलं ना तुले. हो. होतच असतात नवरा बायकोमध्ये छोटे मोठे भांडणं, काही नाही होत. तरी सॉरी, मला खराब वाटत आहे खूप. जाऊ दे, सोडते गोष्ट. जेवण करून घे. आणतो माझ्यासाठी वाढून आणतो मी. नाही राहू दे, मी आणतो त्यासाठी वाढून. बसून राहतं. आणतो ना वाढून. आणतो ना मी, आणतो त्यासाठी वाढून. बरं ठीक आहे. आणा वाढून माझ्यासाठी. लोणचं पण असं थोडंसं. काय आता किती चांगली दिसू राहिली तू. तू हसतानाच चांगली दिसतं, अशी हसत राहायचं आहे. हो. काय किती चांगली दिसू राहिली हसताना. तू हसताना लय चांगली दिसतं, रागात बी चांगली दिसतो म्हणा, पण हसताना जास्त चांगली दिसतं. तशी हसतच राहायचं आहे. अशी बापा रे काही नाही नाही, नॉर्मलच राहायचं. तू नॉर्मल राहायचं. जास्त हसत बी नको जाऊ आणि जास्त रागात बी नको राहत जाऊ. नॉर्मल राहायचं, नॉर्मल नॉर्मल. अशी. हां हां हे ठीक आहे, हे ठीक आहे. बापा रे भिवूनच दिलं होतं हिनं तुम्हाला. अशीच नॉर्मल हसत जाय, नॉर्मल. बरं ठीक आहे. आता ठीक आहे.